आषाढ संपून श्रावण महिन्याला सुरुवात होतीये आणि याच आषाढी अमावस्येला म्हटलं जातं दिव्यांची अमावस्या। या दिवशी घराघरांमध्ये दिव्यांची आरास केली जाते आणि दिव्यांची पूजाही केली जाते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घराघराची शोभा वाढवणाऱ्या दिव्यांचं हे खास कलेक्शन। हाय, मी संध्या वैद्य। आपण आज दिव्याच्या अमावस्येनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बघणार आहे। दिव्याची अमावस्या हा सण चातुर्मासाच्या सुरुवातीला येतो, म्हणजे त्यानंतर विविध सणांची सुरुवात होते। त्याकरता कदाचित आपण त्या सणांचं स्वागत करण्याकरता दिव्याची अमावस्या सेलिब्रेट करतो। 20 वर्ष दिवे गोळा करायची हौस आहे, त्यामुळे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत। तर ते आज मी त्यांची पूजा केली आज आणि लावून तुम्हाला आता ते दाखवते एक माझ्याकडचे दिवे। तर हा एक दिवा आहे, त्याला असं झाकण आहे आणि तो दिवा लावला की छान उजेड पडतो। त्यानंतर हे काही दिवे आहेत ते मी एक्झिबिशन मधनं कलकत्ता दिवे असं म्हणतात त्यांना, ते आहेत। नंतर हे काचेचे दिवे आहेत, पण ते काचेचे असून सुद्धा आपण त्यात वात वगैरे रेग्युलर लावू शकतो, रोज पण ते लावू शकतो, ते फुटत नाही। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चांदीचे दिवे आहेत। हा पण एक चांदीचा वेगळ्या प्रकारचा दिवा आहे, याला पण कलकत्ता दिवा म्हणतात। इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मेटलचे दिवे आहेत। त्याचप्रमाणे दिवाळीच्या सणाला मी वेगवेगळे मातीचे दिवे गोळा करत असते। पणत्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। हा एक सिरेमिकचा दिवा आहे। इथे दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपल्याला बघायला मिळतात, तर त्या सगळ्या दिव्यांचं असं मी कलेक्शन केलेलं आहे। इकडे रॉट आयर्नचे कॅन्डल स्टँड आहेत। इथे पण पितळ्यांचे दिवे आहेत। एक असा रॉट आयर्नचा कॅन्डल स्टँड आहे की त्याच्यात कॅन्डल लावल्यावर ती जशी जशी जळेल तसं आपण ते असं वर करून हे करू शकतो। दिव्याची पूजा आपण करतो, म्हणजे दिव्यांना आपण मान सन्मान देतो। आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान किती अमोल आहे ते आपण नेहमी दाखवत असतो। आता हा कॅन्डल स्टँड असा आहे की हे कॅन्डल लावायची असली की आधी पहिले हे खाली करायचं, त्याच्यावर कॅन्डल लावायची आणि मग ती जशी जळेल तसं हे वर करून कॅन्डल आपल्याला वर आणता येते। तशाच प्रकारे एक पितळ्याचा दिवा आहे, त्या पितळ्याची कॅन्डल स्टँड आहे। ती पण कॅन्डल जशी जळेल तसं आपण हे यांनी कंट्रोल करून ती वर करता येते। माझ्याकडे साधारण 300-400 प्रकारचे दिवे आहेत आणि ते साठवायला आणि ते व्यवस्थित ठेवायला माझ्या घरच्यांची मला अमूल्य अशी मदत होत असते आणि त्याचप्रमाणे माझ्या घरी काम करणारे बायकाही मला त्याकरता बराच सपोर्ट करतात। एक दिवा माझ्याकडे असा आहे की तो माझ्या वडिलांची आठवण म्हणून ती जतन केलेला आहे। तो हा दिवा हा इलेक्ट्रिकचा दिवा आहे, पण हा 60 ते 70 वर्षापूर्वीचा दिवा आहे। हा एक दिवा आहे, तो युकेहून माझ्या मिस्टरांनी मुद्दाम माझ्याकरता आणलेला आहे। हा दिवा माझ्या मैत्रिणींनी मला भेट दिलेला आहे माझी दिव्यांची आवड बघून। मी तुम्हाला दिव्यांमधली आणखीन काही व्हरायटी दाखवते। आता आपण दिवा म्हटलं तरी एक साधा दिवा असतो, त्यापासून अजून वेगळ्या प्रकारचे दिवे पण आपल्याला मिळतात बाजारात। जसं की हा एक मोराचा दिवा आहे। दुसरा एक असा गणपती आहे की जो आपण हँग करू शकतो दरवाजावर किंवा कुठेही। आणखीन हा एक दिवा आहे, हत्तीचं डिझाईन आहे, त्याच्यावर मोर आहे। हा एक कॅन्डल स्टँड आहे, त्याच्यात बटरफ्लाय केलेला आहे। म्हणजे प्रत्येक ह्याच्यात दिव्यात विविधता आहे, त्यामुळे ते दिवे मला नेहमी अट्रॅक्ट करतात। ह्यात एक घोडा कम ड्रॅगन असा आहे शेप। इथे परत एक मोराचा दिवा आहे जो हँग करायचा आहे। ह्याच्यात तेल आपण साठवू शकतो आणि इथे दिवा लावू शकतो। इकडे हे आपण नेहमी मद्रासी देवळांमध्ये वगैरे बघतो तसं कापूर आरती आहे, त्याच्यावर पण सुंदर असं नागाचं डिझाईन आहे। इथे मोर आहेत।
काचेच्या दिव्यांमध्ये पण व्हरायटी आहे, समई आहे, पणती आहे, एक निरांजन आहे, तसंच एक लामण दिवा आहे. तसंच आपल्याला मातीचे आपण म्हणतो दिवाळीत आपण पणती लावतो, पण त्या पणत्यांमध्ये पण बरीच व्हरायटी मिळते आजकाल. जसं की हे दिवे आहेत, यात बऱ्याच पणत्या आपण एका वेळेला लावू शकतो. सिरॅमिकचं पण एक निरांजन टाईप आहे इथे. हा एक दगडी दिवा आहे. त्यानंतर हा एक सतारीमध्ये पणत्या असा एक दिवा आहे. विविध पक्ष्यांचे आकार असणारे दिवे पण आहेत. त्याचप्रमाणे हाती, गणपती असणारे दिवे पण आहेत इथे. हा एक दगडी अँटिक दिवा आहे. ह्याच्यात आपण कॅन्डल पण लावू शकतो आणि दिवाही लावू शकतो. ज्याप्रमाणे दिवे लावल्यामुळे माझ्या घरातलं वातावरण प्रसन्न आणि शांत समृद्ध असं मला वाटतं, त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या घरात दिवे लावून तुमच्या घरातलं वातावरण पण शांत, समृद्ध आणि प्रसन्न असं कराल याची मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.